सेवक मंडळ टिंकी नागपूर, टिंकीतून झालं की कुठून झालं तुम्ही सांगा उगमस्थान? मग कन्हा नदीच्या उगमस्थान कुठून झालं? युवरातून झालं. तर मग आपण टिंकीला विसरलं पाहिजे का? जोराने सांगा, हात वर करा बरं. मग जो माणूस टिंकीला विसरत असाल तर तो बाबाचा सेवक आहे का? ये लक्षात घ्या. मैं जो भी बोलूंगा सच, सच के बिना झूठ नहीं, क्योंकि भगवान खड़ा है. आप माफ कर दोगे, भगवान मुझे माफ करेगा. मैं हार्ट पेशेंट हूं. डॉक्टर चौधरी ने बोलने की मना किया है, मार्गदर्शक ने करने की मना किया, जाने की मना किया, लेकिन बचा हूं तो वो भगवान भरोसे और आपके प्रेम के माध्यम से. इसीलिए रामदास मथुरे रामटेक से आपके प्रेम के माध्यम से यहाँ आए. वो भगवत कृपा खड़ी है. म्हणून परमात्मा, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ जामच्या वतीने महान त्यागी बाबा जुंगरजी यांच्या समस्त सेवक परिवाराच्या वतीने एक जनरल हवन कार्य सार्वजनिक बाबांची पदयात्रा, रथयात्रा, लेझिम, नृत्य करत या परमेश्वराच्या पेंडालमध्ये आली. आणि या परमेश्वराच्या पेंडालमध्ये एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे. या परमेश्वरी कार्यामध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुंगरजी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. आणि आपली सर्वांची माता आई वाराणसी उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय, ज्यांचे नेहमी आम्हाला, मी बाबाला पाहलो नाही, बाबा स्वर्गवास झाल्यानंतर मी 1 महिन्यानी मार्गात आलो. नगर धरणगाव तुम्ही पाहिला असेल, ऐतिहासिक जो किल्ला आहे त्या ठिकाणी बाबांचे सेवक 151 लोकांनी मुंडन करत असताना योगेश भाऊ मी 3 दिवसाचा सेवक होतो. त्यावेळेस मी नगरधनला पाहिलं. स्वर्गीय देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी ईशा वेळेस काही लोकांनी मुंडन केलं. मला वाटलं की बाबाच्या हयातीत मी मार्गात आलो असतो. बाबाचे सेवक भक्त कसे हे मुलं यांनी वडला करता, आई करता मुंडन करता, पण ज्या सद्गुरूचं प्रेम होतं, हा ऐतिहासिक कार्यक्रम नगरधन कोटेश्वरला मी पाहिलं. 151 लोकांचं मुंडन झालं. त्यावेळेस मी पाहिलं की बाबा काय होते. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश भाऊ तुरस्कर ते बाबांच्या शिकवणीवर आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि आज जामगावला त्यांची माझी भेट झाली. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय योगेश भाऊ तुरस्कर साहेब, तुम्हाला माझा नमस्कार. त्याचप्रमाणे वय लहान पण कीर्तिमान, त्या भगवंताची कृपा आणि सेवकांच्या साथ ज्या पोराला मिळालं, अशा आमच्या पुत्र बालूभाऊ स्वर्गीय तुळशीरामजी बुधे बाबूजी यांचे चिरंजीव बालूभाऊ बुधे मार्गदर्शक तुमचं आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहे. त्या मुलाला माझं नमस्कार. त्याचप्रमाणे आमची आई श्रीमती मीराबाई स्वर्गीय तुळशीरामजी बुधे आई यांना माझा नमस्कार. स्वर्गीय सहादेवजी वंजारी साहेब परसोडे आमचे वडीलधारी जय परमेश्वरा फिरिंग झाले, जसं बाबाचं नाव आमच्या हृदयात आहे. स्वर्गीय सहादेवजी वंजारी यांचे पुत्र मार्गदर्शक दाबूभाऊ वंजारी यांना माझा नमस्कार. रामटेक संस्थेचे मार्गदर्शक जयरामजी महाजन साहेब यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थिती ज्यांनी या मानव मंदिराकरता जागा दान दिलेली आहे, आताच आपल्या या ठिकाणी काय मार्गदर्शन केलं, सत्कार मूर्ती म्हणून जगदीशजी आत्मारामजी कोरडे साहेब, सौ नलिनीताई कोरडे, लक्ष्मणजी महादेवजी नागपुरे आणि बाबांचा परिवार रमेशजी ठुबरीकर संचालक उगमस्थान टिंकी, श्रीरामजी बोधे ज्येष्ठ मार्गदर्शक जाम, राकेशजी ठोकर मार्गदर्शक कानडगाव, रामेश्वरजी जोगी कार्यकर्ता तुमचं, गोपीचंदजी तुंपट ज्येष्ठ मार्गदर्शक भंडारपुरी, गणेशजी ठोकर मार्गदर्शक धोप आणि आमचे बंधू रघुपतीजी फंदे साहेब मार्गदर्शक परसोडी. त्याचप्रमाणे रामटेक परमात्मा सेवक मानव मंदिर ज्ञान केंद्र एक आव्हान कार्याचे अध्यक्ष आदरणीय तुकाराम काळामरे गुरुजी
आमचे बाबाचे हयातीत बाबासोबत राहिलेले मनोहरजी मोतकर साहेब, जोगगावचे, संपूर्ण येणूरकरची सर्व सेवक सेवकिनी, आई बहिणी, बाल गोपाल, सर्वांना माझे नमस्कार. वेळ होत आहे, शब्दाला महत्व आहे. बाबा टावरी हॉस्पिटलला भरती असताना मला काही मार्गदर्शकांचं मार्गदर्शन थोडं माहीत आहे. त्यावेळेस आपल्याकडला कुठलाही पेशंट घरचा सदस्य दवाखान्यात भरती असतो योगेश भाऊ, आपण भेटीला जातो, त्याच्याकरता सेफ नेतो, काही फंड नेतो. बाबा टावरी हॉस्पिटलला भरती असताना योगेश भाऊ जसं भेटायला जायचं, वंजारी जी आहे, भुदेजी आहे, त्यावेळेस बाबाकडे टावरी हॉस्पिटलला भरती असताना बाबा म्हणायचे, योगेश भंडाऱ्याच्या सेवकाचे हाल कसा आहे का? योगेश भाऊचं मन भरून यायचं. तुळशीराम बुद्धीजीला म्हणायच्या, दादा तुळशीराम तुमचं त्या सेवकाचे हाल काय? अरे मी तर बाबाला भेटायला आलो, बाबांनी हे फळ आणले, तुम्ही घ्या. एक काम कर बेटा, हे फळ नेमा आणि आपल्या घरी पुराबारांना दे, मी तुझ्याकडले घेतील आणि बाकी सेवकाकडले जर नाही घेतले, बुद्धे बाबूजी मोठे झाले म्हणून त्यांच्याकडे घेतले आणि माझे नाही घेतले, म्हणजे बाबाचा मन किती मोठा होता. आणि आमच्यासारखा माणूस दवाखान्यात भरती असला, येऊ देणं का आणलं त्यानं, ते 5 रुपयाच्या बिस्किटच्या पाकिट काहीतरी आणायला पाहिजे होते. म्हणजे आपल्या मनामध्ये कसं राहते, बाबा कोण होते? बाबा आपल्याकरता रडले, म्हणून बाबाने काय सांगितलं, कुटुंबात आणि सेवकात एकटा काम करा. म्हणून जामच्या लोकांनी मर्यादा पाळली, प्रेम निर्माण झालं आणि सत्य म्हणजे भगवान उपस्थित झाला. म्हणून आज जामच्या कार्यक्रमात किती आनंद वाटत आहे. तुम्ही जामच्या लोकांनी मर्यादा पाळलीच नसती रथयात्रेची. जसं संत गजानन महाराज शेगावचे, ज्यांची पालखी हरण मंत्री पासून प्रभू रामचंद्राच्या नगरीत करोडपती माणसं पायदळ येतात. एवढंच भाऊ, थंडीचा टाइम होता, 1 महिना अगोदर इतकी थंडी होती बालू दादा, ती पायदळ पालखी येत असताना गावकरी लोक गाव स्वच्छ करणे, रांगोळ्या टाकणे, पालखींना अल्पोहार देणे, जी व्यवस्था आहे तशाच प्रकारे आम्ही रामटेक संस्थे अंतर्गत आज आम्हाला 25 वर्ष होत आहे. परसुडीला रथयात्रा आली, शिरव्याला गेली, तुमसरला गेली आणि म्हणून आता भंडाऱ्याला, आंबोऱ्याला किती नद्याचा संगम झालाय? 5. आता आम्हाला रामटेकला तुमसरची वैनगंगा नदी भेटलेली आहे, भंडाऱ्याच्या नदीच्या 99% भेटलेली आहे, फक्त 1% बाकी आहे. म्हणजे या 3 नद्या मोठ्या झाल्या तर या समुद्राच्या कोणीही आपल्याला काही करू शकतो का? आपल्याला बाबाचे स्वप्न साकार करायचे आहे. तो असा आहे ना, तो तसा आहे ना, ह्या असा आहे, याच्याकडे लक्ष द्यायचे का? म्हणून रथ यात्रेकरता अलाउंसिंगची गाडी आली. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महंतगी बाबा जुमदे जी को प्रणाम. 25 डिसेंबरला महंतगी बाबा जुमदे जी, बाबा हनुमान जी आईची रथ यात्रा भव्य MP पावडर, नागपूर जिल्हा, रामटेक तहसील, ज्ञान केंद्र या ठिकाणून रथ यात्रा या रोडने येत आहे. काही कार्यकर्त्यांनी शब्द दिला, आम्हाला आनंद वाटलं. आणि ज्यावेळेस आलो, काही सेवकाचे कार्यकर्त्याला फोन आले, अजी हमारे को आदेश है, हमारे को आदेश है, यदि वो रथ यात्रे का स्वागत सत्कार करेगा तो 1000 रुपए दंड. दुख की बात है. और हम बोलते हैं मैं बाबा के सेवक हूं, लेकिन शब्दों को तक उल्लंघन करते हैं. तुम कौन से राम बने हैं? रामटेक नगरी में 2 राम अवतार है. प्रभु रामचंद्र का मंदिर कहाँ गढ़ के ऊपर है, और कपट राम का मंदिर आप लोगों ने देखे क्या रामटेक में? मालूम आपने देखे? योगेश भाव देखे? हाँ, एक बार मैं भी तो नहीं गया, मेरा जन्म हुआ राम तलाई मैदान शोभा यात्रा ग्राउंड है, उसके बाद में डुमरेश्वर मंदिर है, वो पहाड़ के अंदर कपट राम का मंदिर है, वहां कोई लोग नहीं जाते. तो हमें राम कौन सा बनना है? सतयुग में भी लोग झगड़ा करते थे पद के लिए, सम्मान के लिए. धरती के ऊपर शेषनाग जी ने जन्म लिया. आपको मालूम है उस समय शेषनाग जी को लगा इस धरती के ऊपर तो मैं बड़ा हूं, मैं बड़ा हूं,
शंकर भगवान ने सुन लिया। ओ शेषनाग जी, अरे आप काहे के बड़े बोले, तुम तो मेरे गले में पड़े बोले। शेषनाग को भी झुकना पड़ा, मेरे से और कोई बड़ा है। शंकर भगवान को भी लगा, अरे धरती के ऊपर तो मैं बड़ा हूं। शंकर भगवान को भी लगा, इस धरती के ऊपर मैं बड़ा हूं, पचमढ़ी में जाके वहां पे खड़ा हूं। बराबर उस समय पहाड़ जी को सुनना अच्छा नहीं लगा। हे शंकर भगवान, तुम काहे के बड़े हो, तुम तो मेरे ऊपर खड़े हो बोले। शंकर जी को भी झुकना पड़ा, मेरे से और कोई बड़ा है। पहाड़ जी को भी लगा, अरे मैं भी बड़ा हूं, इस धरती के ऊपर मैं बड़ा हूं। हनुमान जी बड़े प्यार से सुन रहे थे, पहाड़ जी आप काहे के बड़े हो, पहाड़ जी तुम तो मेरे हाथ में खड़े हो बोले। उस समय पहाड़ जी को भी नीचे झुकना पड़ा। हनुमान जी को लगा इस धरती के ऊपर मैं बड़ा हूं। देखो सतयुग में आज भी वही हाल है। हनुमान जी को भी लगा कि मैं भी बड़ा हूं। प्रभु रामचंद्र जी ने सुन लिया, ओ हनुमान जी आप काहे के बड़े हो, तुम तो मेरे चरणों में पड़े हो बोले। हनुमान जी को भी झुकना पड़ा। उसी समय प्रभु रामचंद्र जी को लगा इस धरती के ऊपर सतयुग में मैं बड़ा हूं। सीता माता बड़े प्यार से सुन रही थी, प्रभु जी आप काहे के बड़े, तुम तो मेरे प्यार में पड़े हो बोले। राम जी को भी झुकना पड़ा। उसी समय सीता माँ को भी लगा मैं तो धरती के ऊपर मैं बड़ी हूं। धरती माता सुनने लगी, ओ सीता माँ तू काहे की बड़ी, तू तो मेरे अंदर में समाई बोले। फिर धरती माता को लगा कि मैं भी बड़ी हूं। फिर शेषनाग जी आए, ए धरती माँ तू काहे की बड़ी, तू तो मेरे ऊपर खड़ी बोले। शेषनाग नीचे भी रहते हैं और धरती उसके ऊपर खड़ी है। इसीलिए सेवक बोलते मैं बड़ा हूं, सेवक बोलता है मैं बड़ा हूं। आत्मरूपी भगवान हनुमान जी ने सुन लिया, अरे तू काय का बड़ा, तू तो बोले मेरे सेवे में बड़ा बोले, तू तो मेरे सेवे में बड़ा बोले। बोलो भगवान बाबा हनुमान जी की। इसलिए मैं क्या कहता हूं, जब तक सूरज चांद रहेगा हाथ करके बोलो। रामदेव बाबा की यहाँ टिकट लगाते वैन करने के लिए, हम तो बाबा जुमदी जी के नारे नगाले के लिए हाथ खड़े, नहीं तो मेरा हाथ दर्द हो रहा है, ऐसा दर्द हो रहा है, पति शाम को आता है, क्या करूं मुझे दर्द है। लेकिन बाबा की हमारी घोषणा होती तो हम तो हाथ खड़े नहीं कर सकते, दुख की बात है। इसलिए मैं फिर से बोलता हूं, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, बाबा जुमदेव जी, बाबा जुमदेव जी मानव धर्म की, मानव धर्म की। इसीलिए अपने बाबा ने मानव धर्म की स्थापना किया है। मानव मानवता के विचार नहीं पट रहे हैं, भगवान है। अभी हमारे रघुपति जी ने बता दिया कि अनुभव क्या है। इसी प्रकार हिंगना गांव का अनुभव है, बड़े प्यार से सुनो। उस बाई को 13 साल का बच्चा, जिस घर में पति मर चुका है, उस घर में बाई को कितना दुख सहन करना पड़ता है। आई की ममता हमारे अब्बू आई ने बताया है। उस समय छोटे से बच्चे का पालन पोषण वो बाई ने किया। दुख की बात थी, पति नहीं थे, परमात्मा में थी। भाई साहब बच्चा बीमार गिर गया। बाई की जान, जिस घर में पति नहीं रहता बड़ी दुख की बात होती है। इतना बीमार गया, भाई पैसे लगा लगा के थक गई, परमात्मा की सेविका थी। उस समय उस बच्चे के दोस्त काकू, इस बच्चे को तो दवा खाना तो नहीं ली जाती, लेकिन हम लोग ले जाते हैं। उस माँ का एक ही शब्द निकला, देखो आप ले जाते हो, वैसा ही मेरा बच्चा घर में वापस आने को होना। शब्द मंजे भगवान है, शब्द मंजे भगवान है। माँ के प्यार से निकल गया, जैसे आप ले जा रहे हो उसी, आप चिंता मत करो, पैसा हम लगाए। उन्होंने पहले जीप मिलती थी, जीप किराए से, अभी तो सब कमांडो है, स्कॉर्पियो गाड़ी है। जीप से बेचारे को बैठा दिया, मेवा हॉस्पिटल में भर्ती करवा दिया। क्या हो गया, उन्हीं का मार्गदर्शक नागपुर के उम्र में थे। डॉक्टर ट्रीटमेंट चालू हो गया। बालो दादा उस समय रात में बच्चे को
मर गया करके डॉक्टर ने मृत्यु घोषित करवा दिया। अरे बाप, दुख की बात होगी। उस माँ को फोन कर दिया, वो माँ नहीं आई थी। रोते 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 उसका पूरा ये हवलिया हो गया। हे भगवान, मैं तो बोल दिए मेरा बच्चा वापस आना चाहिए, मेरा पति तो भगवान के चले गए, मेरा वाली कोई नहीं रहा। भगवान बड़े प्यार से सुन रहे। देखो उसी समय उस बच्चे को मेरे में जो चीर घर होता है, जो बॉडी का पोस्टमार्टम होता है, उस बॉडी को नीचे रख दे योगेश भाव। उसी समय मेरे और मेडिकल में कई लोग गुजरते हैं, वहां पोस्टमार्टम ही ज्यादा होता है क्योंकि सरकारी हॉस्पिटल है। 6 बॉडी जो मर चुकी थी वो बच्चे के ऊपर रख दिया, ताला लगा दिया। मां के रोते रोते बुरे हाल, बच्चे भी रोने लगे। जो दोस्त भाई है, भगवान हमारे हाथ को कैसा कलंक लग गया। देखो हम तो परमात्मा में नहीं है, हमारा दोस्त परमात्मा में है। उसी समय उस मार्गदर्शक को उमरेड में फोन लगाया सुबह। उसको बड़ा दिल को झटका लगा, ये भगवान मेरे बाबा की मेरे हाथ की सीवी कहाँ है? एक ही बच्चा है, भाई का पतिदेव भगवान के यहाँ विलीन हो चुका है। मुझे उस बच्चे को देखना है। उमरेड से मोहतुरे दादा नागपुर में आने के लिए सिंगल पास करके कितना समय लगता है बालू दादा? कम से कम 1-1.5 घंटा तो लगेगा। उसने बताया रामटेक में जब भाषण हुआ हलचल नागपुर इनके यहाँ पे, मैं 30 मिनट में मेवो में गया, ना सिंगल देखा, रोड देखा, कुछ देखा। मेरी गाड़ी पकड़ना है तो पकड़ लो, लेकिन मेरे सेवक को देखना है। देखो मार्गदर्शक मेलों में जब गए सुबह 10 बजे, पोस्टमार्टम जो करते हैं कर्मचारी, उसने चाबी लाया। दोस्त लोग ऊंचे बेचारे रोते तो रोते गेट के पास खड़े थे। ताला लाया और चाबी खुला। जब वो बच्चा 6 बॉडी नीचे गिरा के ऐसा हाथ थरथरा के ऐसा अंडरवेट पे, दुख की बात। देखो चमत्कार भगवान का, क्योंकि मां ने बोल दिया था जैसा जा रहा है वैसा बच्चा मेरा आना चाहिए। उसी प्रकार वो बच्चा, वो पोस्टमार्टम जो करते कर्मचारी, उन्होंने बताया भैया आप इधर आइए। मोहतोरे दादा वो जो बाकी दोस्त थे वो आने को घबरा रहे थे, ये हम नहीं आते, ये तो अदृश्य शक्ति होगी, भूत होगा। लेकिन मार्गदर्शक दिल के पत्थर लेके मार्गदर्शक को बुलाया, वो गया। बच्चे ने मुझे पकड़ लिया उसको, जो पोस्टमार्टम अंदर में रहते बॉडी, बाहर वरांडे पे निकाला। जैसे हाथ से निकाला और धड़ से गिर गया। मुझे पानी पिलाओ। अब गिलास भी नहीं है योगेश दादा। उसी समय उसने अंदर की अपनी सूती बनियाल है ना, आपके पास है कि नहीं? ये जो सूती बनियाल रहती है, सूती बनियाल जो रहती है, उसने शर्ट निकाला, बनियाल को निकाल दिया और नल के पास गया, पूरी भिगा दिया। नल के बाद, सच बात है ये, और भिगा के वो बच्चे को पूरा पानी पिला दिया। बच्चा बोलता मुझे भूख लग गई। वो खुशी और रोना दौड़ते दौड़ मेरे के गेट के पास गया। 100 रुपये लिया, दुकानदार को लिया, 2 बिस्किट के पैकेट अपने हाथ से उठाए पैसे लेने के भी, क्योंकि खुशी और रोना। 2 बिस्किट के पैकेट लाया और खिलाया उसको, खिलाया। बच्चे को कपड़े लेने दूसरे कपड़े पहनाए, दोस्त लोगों को बस में बिठा दिया। उसी समय मार्गदर्शक अपने 2 व्हीलर लगा के हिंगला गांव गए। आज वो लड़का 2 बच्चे का बाप है। रामटेक में आने की 100% तैयारी हो चुकी थी, लेकिन मंडल का आदेश, वो ग्रामीण वाले हैं, आप जाना। आ गई एलर्जी। उसी प्रकार सिवनाले वाले येसुका भाई, उनके पतिदेव को आप ला सकते हैं, हम भी ला सकते हैं। रामटेक में अपेंडिक्स का फोड़ा जिसको होता है, आपको मालूम है, वो भाई भजन मंडल वाली है, येसुका भाई सिवनाले वाली, आप पहचानते होंगे, परमात्मा में है। और नदी में जिसको डांगरू वगैरह बोलते हैं, वो बेचारे ढीमर समाज के काम करते, मेहनत करते। अपेंडिक्स का फोड़ा, दर्द होने लगा, मेडिकल में भर्ती करवा दिए। भाई घर में थी तो उसका परिवार के सदस्य लोग वहां थे। उसी समय
क्या हो गया? वो थोड़ा फूट चुका है, पॉइजन हो गया। डॉक्टर ने ऑपरेशन किया, पेट को चीर दिया, ऑपरेशन तो करवा लिया, लेकिन शाम को उसको मृत्यु घोषित करके सफेद कपड़े से लपाट दिया। उसी समय उसके पत्नी को फोन वहां से चला गया, यीशु का भाई आपके पतिदेव तो गुजर चुके हैं। उसने भगवान को, मेरे पति को तो ले जाने वाला भगवान है, लेकिन जैसे मेरे पति गए, एक बार मेरे आंख से मेरे पति को अभी हमारे रघुपति भाव ने एक बच्चे की एक कहानी बता दिया। ये सच बात है। उसी प्रकार यीशु का भाई जब शिवनाला से मेडिकल में गई, उनके मार्गदर्शक भी आ चुके, कपड़े को लपेटते छोड़ दिया तो वो देखने लगा। उसको हमने रामटेक में लाए थे, इस शर्ट को उसने निकाला, यहां से 1.5 फीट 1 फीट तक ताके लगे थे। बहुत रोने लगा वो, क्योंकि उसको ये लगा कि मैं आज सेवक लोगों से नमस्कार करने के मेरे भाग्य है, जो मुझे वहां मृत्यु घोषित किया। मेरे पत्नी ने भगवान को प्रतिज्ञा किया, विनंती प्रार्थना किया, आज वो भाई में ताकत है। भाई यदि घर को बना सकती है, नहीं तो घर को पूरे बर्बाद कर सकती है। ये भाई के ऊपर ये है, क्योंकि हमारा अनुभव ही है। सुबह कौन उठती है? भाई उठती है, झाड़झूड़ बाई करती है। मार्ग में नहीं है तो गुरुवार रोज बाइक करेगी, शुक्रवार रोज बाई करेगी, मंगलवार उपवास बाइक करेगी। अरे बाई ने यदि दिन में ठाण ले गया माया नवराज करा, तो मग तो लखपती बापच्या भेटायच्या, बायकोच बेरड भेटली म्हणून तर निघाले सकाळी उठून झाडझूड करू। म्हणून लक्षात ठेवा, हे आपल्या मुली बाळींना संस्कार ते ठेवा। म्हणून रामटेक नगरीमध्ये 2022 ला आम्हाला वाटलं खरोखर बाबा होते, बाबांनी दौरे केले का, बाबाचे दौरे सक्सेस झाले का, आपण प्रयत्न करून पाहून एक जर भेटला तर खरोखर बाबा होते। आम्ही मागच्या वर्षी प्रयत्न केला, योग प्राप्तीचे 11 हवन आयोजित केले आणि त्यापैकी 9 हवन 9 गावला दिले। कशा करता दिले? आम्हाला राजकारण, वार्ड मेंबर, ग्रामपंचायत कोणताही सदस्य आमच्या वाईट नाही, पण बाबांनी बंडी बैलांनी दौरा करून तुमच्याकडून पैसे घेऊन परमात्मा भवन बनवलं, दूध डेअरी बनवली, परमात्मा नागरी सगळी बेगा बनवल्या, पण आम्हाला त्या मायकाच्या 5-5 हजाराच्या खुर्च्या भेटल्या, 15-15 लाखाची गाडी घुमायला भेटली, आणि आम्ही सेवकाला सांगतो एकता करायची नाही, फक्त तुम्ही या। म्हणून आम्ही विचार केला की आपण 11 गावचे दौरे घ्यायचे आणि 9 गावला हवन द्यायचं। बालूदादा बसलाय, 9व्या हवनाला तर त्याने रेकॉर्ड ब्रेक केलं आणि 5 नोव्हेंबरला समाप्तीचे हवन झालं। 30 बसा आणि 100 4 व्हीलर गाड्या, असं मार्गदर्शक तुम्हाला कुठं दिसलं का? त्यांनी 30 बसा आणि 100, बाकी गावचा लगच राहिला, आणि 9 गावच्या लोकांनी हवन घेतलं आणि आधी दौरे केले। भीक मागतली त्या ज्ञान केंद्र करता आमच्या आई बहिणींनी 100 550 आम्ही या पोरायकून मी 10,000 रुपये घेतो बेटा, आजच्या दिवस चॉकलेट नाही खायचे मा। आणि प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये ऐतिहासिक ज्ञान केंद्र बनलेलं आहे। ते जर कोणी गेलं, आमचे फंदे भाऊने अनुभव घेतलेला आहे। त्यांचे सासरे ज्यांना पॅरालिस मारल्यावर ऑनलाईन रघुपती भाऊ परसोडीवरून कार्याची ज्योत 5:55 लागते आणि नयगावला रेल्वेच्या फाटकही पडते, तर फंदे भाऊ 5:45 कसा येत असा, त्या भगवंताची कृपा सासऱ्यासाठी योग मागण्याकरता त्यांचे सासरे अडाळपोणीला आणि रघुपती भाऊ परसोडीला त्या रामटेकला आले। आणि मागच्या वर्षी योग प्राप्तीच्या हवनातून पुत्र प्राप्तीची योग, कॅन्सरचे आम्ही करता करवी तर कोण आहे, नाही तर म्हणून का माझे घरी या माझी बायको म्हणून ह्या सुधरवा नाही आले रे बाबा, हात जोडतो। करता करवी तर भगवान आहे, मी खोटं बोलत नाही। काम करून घेणं तुम्हाला आहे, कार्य तुम्हाला करायचे आहे, मार्गदर्शक तोच राहील। तुमच्या मार्गदर्शक बदलवायची गरज नाही, तर रामटेकवाले आले, मार्गदर्शक बदलवायची गरज नाही, मार्गदर्शक कुठलाही राव। म्हणून आज या 2023 मध्ये आम्ही
पुन्हा हवन कार्य सुरुवात केली. रामटेकवाल्यांना हवन दिलं म्हणून मार्च महिन्यात हा तिसरा हवन. तारीख लक्षात ठेवा, 4 तारीख 5:55 हवनाची सुरुवात होतो. अशा दर कोणालाही कोणतेही असा आम्ही अनाउन्सिंग करतो. जाम गावचे भगवंता ही बाई आलेली आहे. आम्ही सर्व सेवक बालगोपाल आम्ही विनंती करतो यांना योग द्या आणि शनिवारी दिवशी 7 वाजायला 5 मिनिट बाकी आहे. सार्वजनिक विनंती होतो, तेथे नोकरी लागली लोकांना. माझ्या जवानीत लागली हायकोर्टात आहे पहिला पगार. त्यांच्या मोठ्या भावाला लागले रेल्वे सातुण्याची हटवार पहिला पगार. हे माझ्याच अनुभव सांगतो. माया देव मी सकाळ दुपार संध्याकाळचे माणूस होतो. आता शेवटच्या टप्प्यात येतो. 1 पाव की ऐसी तैसी होती माई आणि 2 पाव की महिना जैसी, 3 पाव में तोता डोले और 4 पाव में हाथी डोले. आता जो दारू पेत असेल त्याला माहित आहे. आता जो दारू पेत असेल त्याच्या घरच्या बायले म्हणजे ज्याचे लग्न नाही झालं त्यांना नाही, त्याचे लग्न झाल्यावर. म्हणून आता म्हणते परमात्मावाला आहे का, पण त्याच्यावर विश्वास नाही करायचा. नावापुरता काही परमात्मा घेते, लग्न झालं तर सोडून मी देते. म्हणजे 1 पाव पेल्यावर आम्हाला समाधान नव्हतं, तर प्रीतमजी मोब्या साहेबांना नेत होतो आणि मग काय करत होतो, दारूच्या भट्टीत पुन्हा घेत होतो. आणि ते 2 पाव झाल्यावर आताच प्रीतमनी सांगितलं लोकांची काय करत होतो तुम्ही समजून गेला. पण तेवढंही समाधान नाही झालं. पुन्हा 3रा पाव केल्यावर दारूवाल्याले मिट्टू सारखं पूर्ण येते. आज तुम्ही पेत होते का मग? पेट असं तर नाही म्हणत नाही का, मी तर पेट होतो सकाळ दुपार संध्याकाळ. आणि 3 पाव मध्ये घरी तर खावालाही नसा, पण त्याच्या आधार पात्राच्या गोष्टी त्या आमच्या होत्या. देवीची पूजा केली, वट्या भरल्या, जग गावले. ए माई दारू सोड. माय कायची दारू सोडते, अजून तू पे आणि माया दर्ग्यात ये ना आपल्या घरचे तांदूळ आण, खारक आण, बदाम आण, सेब आण, नारळ आण, 5 किसमची डाळ बी आण. पोट्याले तुरीचे वरण नाही भेटत आणि आम्ही तिथं नेऊन भरत होतो. अशा प्रकारे आमचे हाल होते. पण या देशामध्ये कोणी असा संत आणि आम्हाला देवी देवता भेटलं नाही. तो जर या धरतीवर जन्माले आला असेल टिमकेमध्ये तर महान त्यागी बाबा जुमदेवजी, ज्या माणसाच्या ज्यांनी या त्रिकाल हवन केलं, 1.25 वर्षाचा त्याग केला आणि मानव धर्माची स्थापना केली. म्हणून आज आमचं जीवन सुखी झालं. म्हणून आज आम्ही तुमच्या समोर बोलत आहे. म्हणून त्या बाबाला विसरा नको. म्हणून रामटेकला पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा बालू दादा योगेश भाऊला भलाई हिवरेवाल्यांनी योगेश दादाचं नाव नसन टाकलं तर त्यांचा जाहीर सत्कार करून योगेश भाऊचे मन मोठं आहे, कारण की पांबेट घेऊन आलेले. भव्य रथयात्रा छिंदवाडा पचमडी एरियातून पारसुनीला सकाळी येत आहे. छिंदवाडा पाल त्या एरियातून बाबाची रथयात्रा पारसुनीला पहाटेला 7 वाजता येईल. रामटेक संस्थेचे पदाधिकारी मार्गदर्शक जयराम साहेब हवन नेपटोला ते पारसुनीला जाणार आणि ती रामटेकला रथयात्रा भव्य तेव्हा पॉम्पलेट आलेले आहेत. भव्य मोठे संख्येत त्या रथयात्रेची महिमा तुम्ही माहित आहे. रामटेक नगरीतून बालू दादाला विनंती करतो, 2 दिवसा अगोदर पासून मस्त आराम करायचा. माझ्या पोरीला सांगून देईन बालूला तकलीफ नको द्या. आई तर आहे. योगेश भाऊला विनंती करतो, मलाही वेळ भेटली तर घरी जाऊन योगेश भाऊला घरी बाईला सांगू योगेश दादाला 2 दिवस चांगला आराम करू द्या. योगेश दादाला वेळ भेटलाच नाही. आणि योगेश दादा तुम्ही हवन कार्यासाठी तर आलेच होते, पण वेळात वेळ काढून रामटेक बस स्टॉपवर 9 वाजता आणि त्या रथामध्ये तुम्हाला जंगल ट्रॅव्हल एरिया ज्या आता वाघांनी ज्या माणसाला महाराजपुरात वाघांनी खाल्लं होतं तो वाघ आधी आहे त्या ठिकाणी लपलेला इकडे राहते. 4 व्हीलर गाडी जायच्या, आपल्या 2 व्हीलर गाडीने जायच्या, 4 व्हीलर गाड्या करायच्या. अशा जंगल एरिया हिवरा बाजारला भव्य सेवक संमेलन आहे आणि रथयात्रा बाबांची येत आहे. आजपासून संकल्प करा आपल्या परिवारातून त्या रथयात्रेला पुढल्या महिन्यात 4 तारखेला आणि रामटेक मध्ये हवनाचा योग घ्यायचा असेल तर पहाटेला 5:30 वाजता रामटेक दुधाळा आश्रम जिथं ज्ञान केंद्र बनलेलं आहे तुम्हाला जायचा बी चान्स मिळणार आहे.